बदलत्या जगासोबत तंत्रज्ञानही बदलत जातं. या बदलांमध्ये टिकून राहण्यासाठी हे बदल टिपणं जितकं गरजेचं असतं, तितकंच गरजेचं या बदलांचा मागोवा घेणं असतं. फर्स्ट बीट सोल्युशन्समध्ये आमचे विद्यार्थी या बदलांमध्ये टिकून राहावे, यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करतो. आमचे जावा, मीनमन, पायथन आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगचे कोर्सेस विद्यार्थ्यांना टेक्निकली खूप स्ट्रॉंग बनवतात आणि आमचं सॉफ्ट स्किल्स आणि ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट लँडस्केप नॅव्हिगेट करायला खूप मदत करतं. पण आम्हाला इथवरच थांबायचं नाहीये आणि म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत टेकबिट. टेक्नॉलॉजीच्या बदलत्या जगाचं सार या एका वाक्यामध्ये आपण टेकबिटचं वर्णन करू शकतो. टेकबिटमध्ये टेक्नॉलॉजीशी संबंधित अनेकविध विषयांना आपण स्पर्श करू. या क्षेत्रातील अग्रणी लोकांशी गप्पा मारू. बदलतं तंत्रज्ञान, त्याच्याबरोबर बदलत जाणारा समाज, या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी विचार करू. टेकबिट नावाचा हा आमचा उपक्रम तुम्हा सर्वांना मनापासून आवडेल अशी आमची खात्री आहे. गेल्या वर्षभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं जगभरात घातलेला धुमाकूळ आणि चॅट जीपीटी, स्टेबल डिफ्युजन यांच्यासारखे टूल्स या पार्श्वभूमीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय घेऊन आम्ही टेकबिट या उपक्रमाची सुरुवात करतोय चेतन नातू यांच्यासोबत. चेतन सरांची आय टी क्षेत्रामधली 3 दशकांहून अधिकची कारकीर्द अनेक अनुभवांनी समृद्ध झाली आहे. जावा, सी, सी प्लस प्लस या भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहेच, पण त्यांचा हातखंडा ह्या भाषा सोप्या करून शिकवण्यामध्ये आहे. तर टेकबिटच्या या भागापासून आपण चेतन सरांशी गप्पा मारणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती. तेव्हा स्टे ट्यून्ड. हॅलो एव्हरीवन, टेकबिटच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती बोलायला आपल्यासोबत आज चेतन नातू आहेत आणि आय वुड लाईक टू आस्क द फर्स्ट क्वेश्चन टू हिम. सर, गेल्या वर्षभरामध्ये चॅट जीपीटी ह्या ज्या टूलनं जो काही गोंधळ घातलाय आणि त्या विषयावरून जी काही चर्चा होतीये, सो त्या चर्चेला अनुसरून बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं कुतूहल आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे नेमकं आणि व्हॉट एक्झॅक्टली इट इज. तुम्ही एक्सप्लेन करू शकता का आम्हा सगळ्यांसाठी? ओके, आपण चॅट जीपीटी पासून सुरुवात करू. जनरली जो चॅट जीपीटीचा पॉप्युलरिटी आपण बघतोय आता, सो प्रायमरली लोक त्याचा टूल म्हणून वापर करतात. ओके की मला कोड लिहायचा आहे किंवा मला काहीतरी शोधायचं आहे किंवा गुगलवरती जे पटकन सापडत नाही. ओके आणि मला गुगलचा प्रॉब्लेम कसा असतो की गुगलमध्ये तुम्ही एक सर्च टाकलं काहीतरी की त्याच्यात गुगलला जे सापडेल ते सगळं देतं. बरोबर. मग त्याच्यातून शोधणं, मग त्याच्यातून मला रेलेव्हंट आहे की नाही हे आयडेंटिफाय करणं थोडंसं मुश्किल होतं. सो चॅट जीपीटीचा आत्ता उपयोग जो मी बघतो आहे की मला स्पेसिफिक माझ्या प्रश्नांना डायरेक्ट उत्तर मिळायला पाहिजे, मला 10 ठिकाणी शोधायला नको, म्हणून मी चॅट जीपीटी युज करतो. मी त्याचं यूज तेवढाच आहे का, तर नाही, त्याचे बरेच यूज होऊ शकतात. पण लेट्स टॉक अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स युझिंग दॅट ॲज अ मीडियम. की आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या स्टेजला आहे, सो वी कॅन से दॅट इट्स ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज. आत्ता ते फक्त कन्सेप्च्युअल लेवलला खूप पसरलेलं आहे. ऑन प्रॅक्टिस, ऑन ग्राउंड आता खूप त्याचं इम्प्लिमेंटेशन नाहीये. तर जर का मी चॅट जीपीटीचं एक्झाम्पल घेतलं तर प्रायमरली एआय इज ऑल अबाउट गेटिंग माय जॉब डन इझिली विदाऊट मला जास्त कष्ट करावे लागू नयेत. ह्या लेवलला बघितलं जातंय. पण मग प्रश्न असा येऊ शकतो की मग हे रोबोटिक सारखंच आहे ना. एखादा रोबोट लावला मी कामाला तर तेही तेच करू शकतं. तर रोबोटिक्सचं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा जर का आपण मेजर डिफरन्स बघितला तर रोबोटिक्स इज मोर अबाउट गेटिंग द सेम थिंग डन ओव्हर अँड ओव्हर अगेन विथ मिनिमम एफर्ट्स. वेरएज एआय मध्ये आपण इंटेलिजन्स जो शब्द वापरतोय की इंटेलिजन्स इज मोर अबाउट की त्याला नवीन काहीतरी करता येऊ शकणं किंवा नवीन गोष्टी शिकणं. सो लर्निंग इज ऑल अबाउट इंटेलिजन्स, हे माझं मत आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वी आर लुकिंग ॲट समथिंग की जे स्वतः इट विल बी ऍक्टिंग लाईक अ ह्युमन बिईंग. आणि आपण जसं याचे पैलू वेगळे बघत जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की वी आर टॉकिंग अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच इज ॲट अ व्हेरी बेस लेवल. कन्सेप्च्युअली हे खूप वरती जाऊ शकतं आणि त्याचे युसेजेस पण आता आपण फक्त कन्व्हिनियन्स असं बघतोय. फाईन, इंटरेस्टिंग स्टफ. इफ यू टेक अ लुक ॲट द हिस्टोरिकल मूव्हीज विच हॅव बीन मेड, मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिसतं इट हॅज चेंज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि आता जे आपण बघतोय किंवा व्हॉट एव्हर वी आर सीइंग राईट नाऊ,
Alexa, Siri, these are basic starting points of artificial intelligence की जिथं you get things done for you right now, but going ahead the artificial intelligence will also be able to do things की तुम्ही विचार करा ते तुम्हाला करून देऊ शकेल. आपण सर ह्या प्रश्नाकडे येणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढे कसं जाईल किंवा तो काय काय करू शकेल, पण आय विल कम बॅक टू माय क्वेश्चन अगेन की आपण एआय ची डेफिनेशन एखादी फिक्स करू शकतो का? म्हणजे तशी कुठली व्याख्या आहे का एआय ची? ओके, व्याख्या म्हणलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर का म्हणलं, और इफ आय टॉक अबाउट इंटेलिजन्स जस्ट ॲज अन इंटेलिजन्स, तर इंटेलिजन्सची एक डेफिनेशन जी मला पटली आहे अँड विच आय जनरली टॉक अबाउट इज इंटेलिजन्स इज ऑल अबाउट लर्निंग फ्रॉम युअर ओन मिस्टेक्स. ओके, की मी एखादं काम करतोय, लेट्स से फॉर एक्झाम्पल लहान बाळ असतं, त्याला जमिनीवर सोडलं रांगत रांगत पुढे जातं, भिंतीला आलं की भिंतीला आपटतं आणि थांबतं तिथे. आता हेच बाळ जर का पुन्हा परत गेलं, पुन्हा भिंतीला आपटलं, तर वी डोंट कॉल इट एज इंटेलिजन्स. आपण प्रश्न विचारायला लागतो की असं का करतोय. बट वेन द ह्युमन चाइल्ड लर्न्स फ्रॉम इट्स मिस्टेक की मला सरळ जाता येत नाहीये, तुम्ही डावीकडे वळायला पाहिजे का की उजवीकडे वळायला पाहिजे का, दॅट इज व्हॉट वी टर्म ॲज अन इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर का म्हटलं तर इट्स नॉट अ ह्युमन बिईंग, इट्स नॉट अ सेंटिएंट बिईंग. सेंटियन्स हा विषय खूप मोठा आहे, आपण त्याला वेगळ्या प्रकारे हँडल करू शकतो, पण विचार करण्याची शक्ती ह्याला जे आपण म्हणतो आहे, तर सेंटियंट बिईंग नसल्यामुळे वी आर कॉलिंग इट एज आर्टिफिशियल. कारण हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे, आपण ह्याच्यात आत्ता नको जायला, लेटर ऑन आपण त्याला एक्सप्लोर करू शकतो. पण एखादं मशीन किंवा ह्युमन क्रिएटेड कंपोनंट हे जेव्हा स्वतःच्या चुकांमधून स्वतः शिकत जाईल, then we call it as an artificial intelligence. Yeah, so basically artificial intelligence ची डेफिनेशन आपण अशी केली की इट इज अन एंटिटी दॅट लर्न्स बाय इट्स ओन मिस्टेक्स. सो मला प्रश्न असा आहे की हाऊ डज इट हॅपन, म्हणजे एक्झॅक्टली काय, व्हॉट गोज अंडर द हुड? करेक्ट. सो तुम्ही इंटेलिजन्सचा जरी विचार केलात ना, तर इंटेलिजन्स, ह्युमन इंटेलिजन्स जरी आपण म्हणलो, तर इट इज बेस्ड ऑन एक्सपिरियन्सेस. की आपल्याला जे अनुभव येतात त्या अनुभवातून आपण शिकतो आणि शहाणा होतो. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पण ते करण्यासाठी एक एक्सपिरियन्सेसची गरज असणार आहे. आता एक्सपिरियन्सेस आपण घेतो बिकॉज वी हॅव मुवमेंट, वी हॅव दी रिझनिंग पॉवर आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण म्हणतो की एक सजीव आहे. ओके, मग ही गोष्ट जर का मला एखाद्या अमूर्त गोष्टीमध्ये आणायची असेल की ज्याला काय बॉडी नाहीये म्हणा किंवा मुवमेंट नाहीये म्हणा, अँड आय स्टील नीड टू गेट सम इंटेलिजन्स इन टू दॅट, मग त्याला कुठेतरी एक्सपिरियन्सेस द्यावे लागतील. मग हे एक्सपिरियन्सेस कुठल्या फॉर्ममध्ये असू शकतात? आत्ता तरी जे आपण बघतोय की एक्सपिरियन्सेस आर गिव्हन थ्रू डेटा. की माझ्याकडे डेटा आहे, प्रचंड प्रमाणात डेटा आहे, त्या डेटावरती मी पॅटर्न शोधू शकतो किंवा डेटा कुठून आला ही प्रोसेस मी डिफाईन करू शकतो. मग ही प्रोसेस जर का एखाद्या मशीनला किंवा एखाद्या अल्गोरिदम मध्ये मी फिट करू शकलो, तर दॅट वुड गिव्ह मी अन आयडिया इन टर्म्स ऑफ की काय होऊ शकेल, काय आहे किंवा कसं करायला पाहिजे. सो दॅट्स व्हॉट द इंटेलिजन्स विल कम फ्रॉम. ओके, काही अंशी आपण जर का बघितलं तर हे खूप वर्षांपासून आपण करतोय, हे वेदर प्रिडिक्शन करतो आपण. ओके, तर वेदर प्रिडिक्शन कशाच्या बेसिसवरती होतं? म्हणजे मला वाटलं म्हणून मी सांगितलं असं नाहीये ना ते. बरोबर. सो इट इज गोइंग टू बी बेस्ड ऑन मल्टीव्हेरिएट इक्वेशन्स. तुम्ही आता म्हणालात खूप वर्षांपासून वेदर प्रिडिक्शन करतो. ऍक्च्युली दॅट वॉज गोइंग टू बी माय नेक्स्ट क्वेश्चन की चॅट जीपीटी मुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कॉन्सेप्ट मेनस्ट्रीम झाली असं म्हणू शकतो. पण ॲज फार ॲज वी नो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय एका दिवसामध्ये असा तयार नाही झालाय. सो मला हा प्रश्न आहे की इव्होल्युशन ऑफ एआय किंवा एआयचा इतिहास जो आहे त्याच्याविषयी तुमचं मत काय आहे आणि हाऊ डू यू लुक ॲट इट? राईट. सो ॲज फार ॲज आय सी, माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे, लेट मी टॉक अबाउट माय ओन पर्सनल एक्सपिरियन्सेस. की माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये एआय मी पहिल्यांदा बघितलं पुस्तकामध्ये, की सायन्स फिक्शन पुस्तकांमध्ये, सायन्स फिक्शन मूवीजमध्ये एआय स्टार्टेड मेकिंग अपीअरन्स. बट दिस वॉज वे बॅक इन लेट 80s अर्ली 90s आय केम अक्रॉस दिस. ओके, म्हणजे साधारणतः 80च्या दशकापासून लोक एआय ह्या विषयावरती बोलायला लागलेत. ओके. ऑफकोर्स त्यावेळेला टेक्नॉलॉजी नसल्यामुळे म्हणा किंवा हार्डवेअर नसल्यामुळे हे काही होऊ शकलं नाही, किंवा झालं असेल तरी ते खूप प्रचलित नाहीये, त्यामुळे आपल्याला माहिती नाही त्याच्याबद्दल. बट इव्होल्युशन जर का म्हणलं तर साधारणतः दी टेक बूम ऑफ 2000 इनिशिएटेड दिस एंटायर प्रोसेस, की जी आयडियाजना प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मध्ये त्याला कन्वर्ट करत गेलं. द फर्स्ट एक्झाम्पल दॅट कम्स टू माइंड इज IBMचं एक मशीन होतं, वॉटसन नावाचं. वॉटसन, ओके. Watson can be thought of as a precursor to all the
AI devices that we are looking at right now. अच्छा. म्हणजे आत्ताच्या AI डिव्हाइसेसशी कम्पेअर केलं तर इट्स लाईक चाइल्ड्स प्ले. बट ॲट दॅट टाइम इट वॉज रिव्होल्युशनरी. कारण वॉटसननी एक जेपर्डी नावाचा त्यांचा एक अमेरिकन शो असतो की जिथं तुम्हाला उत्तर दिली जातात आणि तुम्ही प्रश्न शोधायचा असतो. बर. ओके. की मी जर का म्हणलं की बुधवार, ओके. तर बुधवार हे कुठल्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं हा प्रश्न तुम्ही शोधायचा असतो. ओके. इंटरेस्टिंग. सो वॉटसन took part in this competition and it actually won against human opponents. ओके. So which showcases की विचार करण्याची जी क्षमता आपण म्हणतोय की विचार करू शकतो किंवा वेगळे वेगळे पॉसिबिलिटीज आपण बघू शकतो. तेच एक्झाम्पल घेतलं की बुधवार, आता ह्या बुधवारला प्रश्न किती असू शकतात की अमुक अमुक तारखेला काय वार होता किंवा माझा वाढदिवस कुठल्या वारी आहे, असे वेगळे वेगळे पॉसिबिलिटीज असू शकतात. मग त्याच्या पॉसिबिलिटी मधली कुठली प्रायोरिटी घ्यायची, कुठले जास्त महत्वाचं आहे, रेलेव्हन्स काय आहे किंवा उत्तराचं रिलेव्हन्स काय आहे, ह्याला आयडेंटिफाय करणं इज व्हॉट वी डू ॲज ह्युमन बिईंग्स. ओके. की आपण समजा फॉर एक्झाम्पल की लोकांच्या वाढदिवसांबद्दल बोलतोय आणि मध्येच मी म्हटलं बुधवार, तर रेलेव्हन्स कुठे लागतो की आपण वाढदिवसांबद्दल बोलतोय, बुधवारी कोणाचा तरी वाढदिवस असणार. मग हा विचार करणं इज व्हॉट वी कॉल एज इंटेलिजन्स. अँड वॉटसन वॉज एबल टू डू ऑर कम क्लोज टू व्हॉट ह्युमन माइंड्स यूज्ड टू डू इन दॅट केस. So that was something which IBM pushed initially. Then we also have a Deep Blue machine which used to play chess. DeepMind. DeepMind. So DeepMind used to play chess and it defeated human grandmasters over a period of time. Go नावाचा पण एक गेम होता ना कुठला तरी. Go नावाचा गेम आहे, but Go is considered to be even more difficult than chess. आणि माझ्या माहितीत तरी आता नाहीये, म्हणजे आय हॅव नॉट कम अक्रॉस दॅट. डेफिनेटली देयर विल बी एक्झिस्टन्सेस की गो वरती मशीन प्लेइंग अँड डिफिटिंग समवन. आय हॅव नॉट हर्ड अबाउट दॅट येट. डीप माइंडचा जो तुम्ही आता उल्लेख केलात ना, तर त्याचा रेफरन्स मी त्या गोच्या चॅम्पियनला डीप माइंडनं हरवलं ह्या संदर्भात ऐकलेलं. ओके. देन त्याची डॉक्युमेंटरी पण आहे युट्यूबवर. राईट. सो आयडिया इज द सेम थिंग, दॅट द मशीन इज नाउ एबल टू थिंक अँड प्रोबेबली प्रोसेस डेटा फास्टर देन अ ह्युमन माइंड. कारण चेस किंवा गो जरी म्हणले, कितीही कॉम्प्लिकेटेड गेम जरी असले तरी इट हॅज अ फायनाइट लिमिट ऑन दॅट. की चेसची सुरुवात जर का मी करायची म्हणली, द ओपनिंग मूव्ह विल हॅव 1 out of 100 पॉसिबिलिटीज, नॉट बियॉन्ड दॅट. सो इट स्टील इज लिमिटेड, इट स्टील इज कंट्रोल बाय बाउंड्रीज. ह्युमन इंटेलिजन्सची जर का मी आता कम्पेअर करायचं म्हणलं, जो विल डिस्कस दॅट लेटर ऑन इन डिटेल, तर ह्युमन इंटेलिजन्स कॅन वर्क विदाउट बाउंड्रीज एज वेल. रादर इट्स ऑल अबाउट पुशिंग बाउंड्रीज. So evolution म्हणलं तर evolution is from kind of a gaming device to usages. Next step I would think is something like Google came up with an idea called as Now. Okay. की Googleचं एक Now नावाचं टूल होतं की Android वरती primarily it used to provide predictive searches. Okay. की युजरच्या हिस्ट्रीवरून it used to say की तुम्हाला आता हे शोधायचं बहुतेक. Right? So again, it used to link, rather you can say that Now was able to link with human thought process based on patterns. But even in that case, म्हणजे आपण पुन्हा त्याच गोष्टीकडे वळतोय की Now also worked on patterns. की मी मागे जे काही सर्च केलेले आहेत किंवा मी जे काही डिस्कशन केलेलं आहे, जे काही ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत, त्याच्यावरती बेस्ड आय एम डुईंग व्हॉट एव्हर दॅट नीड्स टू बी डन. ओके. मग त्याच्यातून पुढे प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग, डेटा सायन्सेस, मशीन लर्निंग ह्या गोष्टी जेव्हा येत गेल्या, तो मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग आणि या सगळ्या गोष्टी थिओरिटिकल आहेत, बट दॅट प्रोव्हाइड्स अ बेसिस फॉर इंटेलिजन्स. राईट? सो then from that on we are coming to scenario where ChatGPT has now almost replaced human thinking. Almost. Right? I mean we can explore this later on in detail ki what I'm saying now is की प्रोग्रामिंग करताना मुलं स्वतःच्या डोक्याचा विचारच करत नाहीत. They give some problem statement to ChatGPT and come up with the code segment. So how correct it is, it's a matter of discussion for some later date, but that's where the evolution is going right now. So मला टू पुट इट इन रेट्रोस्पेक्ट असं दिसतंय की आपण 2 ठळक टप्पे आयडेंटिफाय केले. एक म्हणजे वॉटसनचा होता IBMचा, आणि दुसरं गुगल नाव सारखे जे ऍप्लिकेशन्स आले किंवा गुगलचं डीप माइंड. बट आय एम क्युरियस की असा कुठला पॉइंट होता की जिथून, कारण AI कॉन्सेप्च्युअली होतं बरोबर, बट व्हॉट एक्झॅक्टली मेड इट पॉसिबल टू धिस एक्सटेंट, म्हणजे असं अचानक काय बदललं किंवा प्रोग्रेसिव्हली
कुठल्या टेक्नॉलॉजीच्या ऍस्पेक्टमध्ये चेंजेस होत गेले की ज्याच्यामुळे AI ह्या लेवलपर्यंत येऊ शकलं आणि हे पॉसिबल झालं ओके. की विद्यार्थ्यांना त्यांचा कोड सुद्धा आता लिहिता येऊ शकतो. सो हाऊ डू यू सी दिस इन कॉन्टेक्स्ट ऑफ इव्होल्युशन? Okay, if you think from evolution point of view, it's more about usage driven evolution. की मला काहीतरी सोपं करायचं आहे and my primary time is being spent on trying to find solutions, trying to find scenarios किंवा एखाद्या सिनारिओसाठी काहीतरी प्रॉब्लेमसाठी सोल्युशन आयडेंटिफाय करणं. म्हणजे सोल्युशन आयडेंटिफाय करण्यासाठी माय माइंड इज नॉट केपेबल ऑफ फाइंडिंग द सोल्युशन्स. So this goes more towards a hive mind concept जो आहे ओके. की एक मेंदू काम करत नाही, जर का 10 मेंदू मी कामाला लावले तर ते जास्त उपयोगी पडेल, पण मग 10 मेंदू आणायचे कुठून? सो फॉर दॅट द AI स्टार्टेड टॉकिंग अबाउट मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग वगैरे त्या गोष्टीमध्ये जायला लागलं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये जायला लागलं की मला जर का एखादे काम करायचं असेल तर लेट्स टॉक अबाउट IT रिलेटेड सिनारिओज. येस. की IT मध्ये जर का मला एखाद्या बँकेचं ऍप्लिकेशन तयार करायचं असेल तर इन अर्ली 90s इट यूज टू टेक एनिथिंग फ्रॉम 5 to 6 years फॉर अन एंटायर ऍप्लिकेशन टू बी बिल्ट, because everything was new and the technology was also little clumsy, little clunky, so वेळ लागतो. मग हे जर का मला कमी करायचं असेल तर जे मॅन्युअल प्रोसेसेस आहेत त्याला मी कमी करू शकतो का? ह्याला दोन स्ट्रीम्स आहेत. एक तर टेक्नॉलॉजीमध्येच किंवा टेक्नॉलॉजी स्टॅकमध्येच जास्त ऑप्टिमायझेशन आणून फ्रेमवर्क्स इम्प्लिमेंट करून यू कॅन डू दॅट. पण फ्रेमवर्क इम्प्लिमेंट करायला सुद्धा मला वेळ लागणार आहे. सो वाय नॉट let the user control whatever he or she wants to do. Okay. But user won't understand technology. User would understand some vernacular language or English. Let's be more charitable and say की English कळतंय. मग इंग्लिश जर का कळत असेल तर मला इंग्लिश मधून माझी रिक्वायरमेंट इम्प्लिमेंट करायची आहे. पण मग त्याच्यासाठी इंग्लिश वर्ड्स, त्याचे इन्फ्लेक्शन पॉइंट्स, त्याला नक्की काय म्हणायचं आहे, रिडिंग बिटवीन द लाईन्स, हे जे ह्युमन माइंड करू शकतं. दिस कॅनॉट बी डन बाय अ प्रोग्रामिंग लँग्वेज. येस. मग हे करण्यासाठी आय नीड समथिंग विच इम्युलेट्स अ ह्युमन माइंड. माणसासारखा विचार करणारा जर का माझ्या हातात काहीतरी टूल असेल तर माझे कष्ट कमी होतील. सो अल्टिमेटली एव्हरीथिंग इज बिंग ड्रिव्हन बाय की माझे कष्ट कमी व्हायला पाहिजेत. रोबोटिक्स म्हणा किंवा AI म्हणा किंवा एनिथिंग न्यू दॅट्स कमिंग इन, इट्स ऑल कमिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू हाऊ डू आय मेक माय लाईफ इझियर. सो इफ वी टॉक अबाउट AI ॲज एन इव्होल्युशन, ॲज आय सेड की एखाद्या गेम खेळण्यापासून सर्चेस प्रोव्हाइड करण्यापासून माझा कोड तूच लिही इथपर्यंत जे आपण पोहोचलोय. सो टुमॉरो आय डोंट नो, पॉसिबली असं होऊ शकतं की माझ्या डोक्यात विचार आला आणि इट विल गेट द जॉब डन. ओके. राईट. कारण अनरिलेटेड आहे पण बायोरोबोटिक्स वरती जे काम चालू आहे, वेअर ह्युमन अँड आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर द टर्म, but it's like bionic man. Okay. Where you can have the electronic devices connected with your brain and it can sense the brain patterns and understand what brain you're trying computer to interface. Brain computer interface. So we don't know. Maybe असंही होऊ शकेल की माझ्या डोक्यात विचार आला आणि that happened. मला अनेक प्रश्न विचारायचे इथे, बिकॉज वी आर स्पीकिंग ऑफ डेटा आणि प्रोसेसिंग, हार्डवेअर लिमिटेशन्स आणि AI चे इव्होल्युशन. सो हाऊ डू यू कोरिलेट दिस? अजून एक पॅरलल प्रश्न असा आहे, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट कोरिलेशन्स, ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं इव्होल्युशन. सो हे सुद्धा तुम्ही कसं पाहता? दोन प्रश्न आहेत. लेट मी टॉक अबाउट द फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट, की हार्डवेअर कॅपेबिलिटीज आणि AI चे इव्होल्युशन. सो अगेन पर्सनल थॉट इज दॅट द मोमेंट हार्डवेअर स्टार्टेड बिकमिंग चीपर, more powerful, more accessible, the speed at which AI is growing has grown tremendously. कारण शेवटी नाही म्हणलं तरी पॅटर्न मॅचिंग म्हणा किंवा जे काही आपण इंटेलिजन्स द्यायचं म्हणतोय, एक्सपिरियन्सेस थ्रू इंटेलिजन्स आणायचं म्हणतोय, त्याच्यासाठी आय नीड अ लार्ज अमाऊंट ऑफ हार्डवेअर स्पेस, डेटासाठी, प्रोसेसिंगसाठी किंवा एनी काइंड ऑफ इम्प्लिमेंटेशनसाठी मला रिसोर्सेस लागणार आहेत. बरोबर. Early 90s, late 2000s, the hardware industry started churning out devices at a faster rate, at lower prices. So now what I was not able to think about, I'll give you a parallel example. Yeah. की आपण डेटा सायन्सेस मध्ये काम करतो किंवा डेटा सायन्स बद्दल बोलतोय, and big data is a big buzzword right now. Yes.
तर काही वर्षांपूर्वी बिग डेटा वॉज गिगाबाइट्स फॉर मी. ओके. की जीबी मध्ये म्हणजे अरे बापरे किती डेटा झाला. नाव the images that I create or the applications that I create or the games that I play are coming in gigabytes. And I'm able to think and visualize data which is in petabytes and beyond that. Yes. So हे जे इव्होल्युशन आहे सेम इज हॅपनिंग इन एआय फील्ड एज वेल. की जे मी विचार करू शकत नव्हतो किंवा मला एखादा पॅटर्न सर्च करायचा आहे. सो द क्लासिक फ्रेज दॅट वी यूज, नीडल इन द हेअरस्टॅक. So needle in the haystack was virtually unheard of before the hardware became cheaper. So आता कुणीही उठून I'm able to create a platform of multi-processors. I can create a platform with large amount of memory spaces. So मला प्रोसेसिंग करणं आता अवघड नाहीये. And because of that, जो हे फील्ड जे आधी it was restricted to only academicians or people who were more into theory is now opened up for people who are enthusiasts. Okay. की मला थोडंसं कळतं, मला थोडंसं बॅकग्राऊंड आहे टेक्नॉलॉजी मधलं, सो लेट मी ट्राय. आणि लेट मी ट्राय मधून नवीन इनोव्हेशन्स तयार होत आहेत. चॅट जीपीटी इफ यू टॉक अबाउट, चॅट जीपीटी मध्ये काम करणारे लोक जर का आपण बघितले, मोस्ट ऑफ देम आर कमिंग फ्रॉम अकॅडमिक बॅकग्राऊंड. बट इट इज बिंग ड्रिव्हन बाय समवन हु इज नॉट रिअली into academics. So similarly, this is the same case if you see across the platform, see across the ecosphere, ki सगळीकडे people who may not be computer theoreticians are driving the innovations because now everything is cheaper now. Yes. Fine. Coming back to the second point, it's a personal opinion. Let me emphasize that. Okay. But because it's a little controversial from my point of view, that if you talk about the artificial intelligence and or to be more precise, the growth in artificial intelligence and its impact on human intelligence. So I think the more artificial intelligence grows, it may have an impact of dumbing down the human intelligence. Okay. Simple example that before the mobiles came into picture, a human mind could remember phone numbers of all his relatives, extended family, friends and friend circle and friends, uncles, aunts, nephews phone number also in your mind. True. Now beyond you and your partner's phone numbers, it's difficult to remember names. Yes. Fine. So I believe that's the risk that we are facing as human beings. आपण ते सॉल्व करू शकतो का, त्याला कंट्रोल करू शकतो का? टू बी ऑनेस्ट, I don't have an answer right now. I worry about human intelligence at some point of time. And this is a kind of a platform where we can try to sensitize people ki artificial intelligence is good, but not at the cost of human intelligence. Well said. So that's what my thought is. I don't know whether I'm right or wrong, but that's the worry that I have right now. So आपण दोन गोष्टींविषयी बोललो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज समथिंग दॅट कॅन करेक्ट इट्स ओन मिस्टेक्स आणि इव्होल्युशन ऑफ एआय. सो इव्होल्युशनचा आपण जेव्हा मुद्दा आणला किंवा इव्हन पहिल्या प्रश्नांमध्ये सुद्धा आपण बोलत होतो, तेव्हा तुम्ही असं म्हणालात की तुमचं एआयशी जे इंट्रोडक्शन झालं दॅट वॉज ड्युरिंग 80s 90s अँड इट वॉज थ्रू मूव्हीज. करेक्ट. आणि कदाचित तुम्ही पुस्तकही वाचली असतील, सायफाय, त्याच्यामध्ये हे उल्लेख आले असतील. सो हे जे काय म्हणतो आपण एक कल्पना विस्तार जो आहे एआय विषयी, सो दॅट माइट हॅव क्रिएटेड सम इमेजेस अबाउट एआय इन द माइंड्स ऑफ पीपल. म्हणजे एआय काय आहे, काय असू शकतं, ह्याच्याविषयी काही प्रतिमा निर्माण झाल्या असतील लोकांच्या मनामध्ये आणि त्याच्यातून लोकांचे काहीतरी गैरसमज असतील. करेक्ट. सो तुमच्या ओव्हरऑल अनुभवामध्ये किंवा तुमचं जे काही सर्कल आहे, तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलता किंवा तुम्ही टेक्नोक्रॅट्स आहेत त्यांच्याशी बोलता, सो व्हॉट डू यू सी की एआय विषयीचे कॉमन मिसकन्सेप्शन्स काय आहेत आणि हाऊ वुड यू लाईक टू ऍड्रेस दोज ॲज अ पर्सन अँड ॲज अ टीचर ऑल्सो? राईट. So, if you talk about misconceptions, let me split into two parts. One is की ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे, अशा लोकांच्या डोक्यात एआय बद्दल काय कल्पना आहे, अँड पीपल हू नो टेक्नॉलॉजी अँड पीपल हू आर अवेअर ऑफ टेक्नॉलॉजी. ह्या दोन वेगळ्या प्रकारे बघितले जातात. सो इफ यू टेक अ लुक ॲट पीपल हू हॅव नो कनेक्ट विथ टेक्नॉलॉजी, सो त्यांच्यासाठी एआय इज काइंड ऑफ मॅजिक. एआय इज काइंड ऑफ अगेन टू परसेप्शन्स टू दिस. एक तर हे खूप चांगलं आहे आणि यांनी खूप काम सोपं होणार आहे,
मला काहीच करावं लागणार नाही, हम्म. सगळं ऑटोमॅटिक होईल. सेकंड थिंग विच आय एम सीइंग, अँड व्हेन यू स्पेसिफिकली टॉक टू older generation, ओके then they have a perception which comes closer to robots. ओके की AI म्हणजे काय, की आमची कामं करण्यासाठी कोणतरी असेल आणि ते आपोआप सगळं करेल अँड देन वी डोंट हॅव टू डू एनिथिंग. हा एक विषय झाला. दुसरं जे AIचं मिसकन्सेप्शन आहे, अगेन दिस इज समथिंग विच इज गोइंग टू हॅपन इन एव्हरी जनरेशन आय बिलीव्ह, की AI मुळे नोकऱ्या जातील, AI मुळे लोक आळशी होतील, AI मुळे काय प्रॉब्लेम्स होणार आहेत, तुमची विचार करण्याची शक्ती संपणार आहे. द फिअर दॅट आय वॉज टॉकिंग अबाउट, सो दॅट इज ऑल्सो समथिंग विच इज अ कन्सेप्शन available in people's mind. ओके Now, is it right or wrong? We don't know right now. It's something which is going to be defined in the future. Yeah. पण आता खूप गैरसमज ह्या लेवलला आहेत की AI काय करू शकतं. ओके Again, people who are not trained in technology, for them AI can do everything, ओके या right? ऑफ कोर्स. I mean, probably in their minds, AI is just below म्हणजे God. इफ यू लुक ॲट चॅट जीपीटी, सो ट्रॅडिशनली माणसं जे करत आली आहेत, म्हणजे एक्सेल मध्ये फॉर्म्युले लिहिणं असेल Correct, किंवा एखाद्या कॉपीरायटिंग मध्ये आता AI खूप वापरलं जातं सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये, किंवा असे प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा कोडचे छोटे छोटे पॅचेस लिहिण्यासाठी सुद्धा AI यूज होत आहे. सो या दॅट मेक्स सेन्स, की म्हणजे फॉर पीपल हू माइट नॉट बी दॅट मच टेक्नॉलॉजिकली इनिशिएटेड, त्यांना वाटू शकतं की माणूस जे जे करतोय ते सगळं AI करू शकतो. बरोबर. So what do you say? Is that a misconception, or it might happen at At some this point? point of time, it's a misconception. Okay. कारण आता तरी आपल्याकडं असे AIचे टूल्स नाही आहेत किंवा अल्गोरिदम्स नाही आहेत की विच कॅन इम्युलेट अ ह्युमन माइंड. इन फ्युचर वी डोंट नो, प्रॉब्ली विल टॉक अबाउट दॅट ॲज वी एक्सप्लोर AI, डिफरंट टाइप्स ऑफ AIs दॅट वी गो अहेड विथ. पण आता तरी AI इज गोइंग टू बी कंट्रोल्ड बाय ह्युमन, लेट्स कॉल इट एज ह्युमन थॉट्स. ह्युमन सुपरवाइज म्हणू शकतो. ह्युमन सुपरवाइज म्हणू शकतो आपण, की माझ्या डोक्यात जे आहे त्याप्रमाणे मी कंट्रोल करू शकतो. ओके. सो इट इज नॉट प्युअरली इंटेलिजंट, पण So आपण सेल्फ अवेअर म्हणू शकतो. सेल्फ अवेअर इज अ कन्सेप्ट विच इज गोइंग टू कम अ लॉंग टाइम इन फ्युचर. ओके. कारण सेल्फ अवेअर म्हणलं की मग त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येतात, की whether what I'm doing is right or wrong, हा एक भाग झाला. Yeah. whether it needs to be right or whether it needs to be wrong, ओके. हे जेव्हा मी विचार करू शकतो, then that's what we call as self aware. मला ह्या विषयावरती पुढच्या भागामध्ये पण यायचंय, बट एक छोटे थ्रेड क्रिएट करून ठेवावा म्हणून हा प्रश्न विचारून ठेवतो, की सेल्फ अवेअरनेस हा इंटेलिजन्सचा एक ऍस्पेक्ट म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो का? Yes. कारण when you talk about self aware is not only about being right or wrong. ओके. Self aware is reasoning, self aware is trying to understand whether this should be done, should not be done. ओके. आपण दोन प्रश्न नेहमी विचारतो कुठल्याही गोष्टीमध्ये, की can I, should I? येस. की can I do this? Possibly the answer is yes. But should I do this or not? Then that's where the intelligence and that's where the self awareness comes into play. अजून एक शुडायच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मला असं विचारायचं आहे, की आपण विचारतो की मी हे केलं पाहिजे का, सो त्याचं उत्तर हो असेल किंवा नाही असेल, तर ते ठरवताना सोसायटीचं इन्फ्लुएन्स ऑल्सो डिसाइड्स whether I should do it or not. Correct. So in the context of AI, how does this figure out? म्हणजे आपण अशी एक सिच्युएशन इमॅजिन केली, सिन्स वी वर टॉकिंग अबाउट इव्होल्युशन, की एक पॉइंट असा आला की जिथं AI सुद्धा डिसिजन घेते, मी हे करावं का, मी हे करू नये का. So how do you see these societal pressures affecting the decision that AI make? Right. Or should we leave it for the next session? Let's leave it for the next session, because Okay. that's a completely different discussion altogether, which will take a lot of time. Yeah. But just to give you an idea, that's the whole thing about self aware. की मी हे करायला पाहिजे की नाही. आणि yes, I do agree with you that the societal pressures are going to influence that. पण हे सोसायटी प्रेशर हे मी विथस्टँड करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. This is also a play in the moment in a human mind. Yeah. Which I doubt that AI will be able to emulate as of now. When we reach a stage of AI ki jitha AI itself will become self-aware, possibly that may happen. But let's explore that in detail as we go ahead. Yes. So to wrap this session up, मला फक्त एक समराइज करायला आवडेल की आपण व्हॉट इज AI पासून सुरू केली, आणि as you defined की AI is an entity that is capable of correcting its own mistakes. आणि in terms of evolution of Right, I would say learning from its own from its own mistakes. Okay. So that correcting would be a too big a word correct. for that. Yeah. Okay. Understood.
याचं सेकंडली आपण इव्होल्युशन ऑफ एआय मध्ये डिस्कस केलं की IBMचं वॉटसन असेल किंवा गुगल नाव किंवा डीप माइंड ह्या गोष्टी आहेत. सो दे हॅव बीन माइलस्टोन्स ऑफ द जर्नी ऑफ एआय आणि चॅट जीपीटी इज द रिसेंट माइलस्टोन की जो खूप मोठ्या स्केलवरती प्रॉपगेट झालाय आणि युटिलाइज होतोय. आणि मिसकन्सेप्शन्स ऑफ एआय दे विल बी मिसकन्सेप्शन्स ऑफ एआय ही गोष्ट चालू राहीलच असं वाटतंय. म्हणजे डेव्हलप झाल्यानंतर त्या स्टेजला काय होऊ शकतं ह्याच्या कल्पना. बिकॉज इट्स लाईक एव्हरी टाइम अ न्यू टेक्नॉलॉजी कम्स इन देर विल बी मिसकन्सेप्शन्स असोसिएटेड विथ दॅट. कारण जोपर्यंत ते कमोडिटाईज होत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम राहणार आहे. सो आय थिंक टेकबिटच्या ह्या पहिल्या भागामध्ये एआय विषयीची आपण इथंच थांबूया. पुढच्या भागासाठी पाहत राहा. थँक्यू.